तुमचा अनुभव सांगा ना, मल्टीप्लायर किंवा ऑर्गॅनिक शेती या दोन्ही संदर्भात. मी गेली 3-4 वर्ष झालं आपण सेंद्रिय शेती करतोय, पण पाठीमागच्या 2-4 महिन्यापूर्वी सॉइल मल्टीप्लायर वापरायला चालू केलेला आहे. सॉइल मल्टीप्लायरचा रिझल्ट इतका टॉप आहे की मक्काचं ताट आहे आपलं, आपण बघू शकता मित्र. पानाचा साईज पाण्याची साईज जवळजवळ पूर्ण 4-4.5 फूट लांब पान आहे. जवळजवळ 4-4.5 इंच रुंद पान झालेलं आहे. त्याची जी कळी कणीस निघालेला आहे ते कितीपेक्षा जास्त लांब आहे आणि तिथं टॉप रिझल्ट आहे. काळोखी शायनिंग गेली 27-28 दिवस झाले तर सूर्यप्रकाश नाही, बरं. तरी पण अतिशय उत्तम आहे. याच्या आधी तुम्ही जसं कणीस लावत होते, मका लावत होते, त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला काय याच्या अगोदर आम्ही आता प्रत्येक वर्षी शिकवण लावतोच आपण, पण एवढी हाईट वाढत नाही, एवढी काळोखी येत नाही आणि पानाची एवढी रुंदी नाही. 2 फुटापर्यंत पान असायचं, एवढं मोठं घ्यायचं पण जास्त पाणी एवढं आणि काळोखी. आणि आता ह्या वर्षी जो पाऊस पडला आहे त्या पावसामध्ये सॉइल मल्टीप्लायर वापरलं नसतं तर आपण प्लॉटिंग नसतं. तेव्हा सॉइल मल्टीप्लायर वापरल्यामुळे प्लॉटिंग केलेलं आहे. ओके, ठीक आहे सर, थँक्यू, धन्यवाद.